दक्षता पेट्रोल पंपावर 1,33,00,000चा अपहार. पोलीस उपनिरीक्षक फरार. गुन्हा दाखल. जिल्हा पोलीस दलाच्या वेल्फेअर विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या दक्षता पेट्रोल पंपावरील तब्बल 1,33,00,000 रुपयांच्या अपहार प्रकरणी व्यवस्थापक असलेले पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक मधुकर वाघ 57 राह साईनगर निमखेडी शिवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ते सध्या फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. जिल्हा पोलीस दलाच्या मानव संसाधन विभागामार्फत भास्कर मार्केट समोरील दक्षता पेट्रोल पंप चालविला जातो. या पंपावरील दैनंदिन आर्थिक व्यवहारांची जबाबदारी वाल्मिक वाघ यांच्याकडे व्यवस्थापक म्हणून सोपविण्यात आली होती. दररोज पेट्रोल व डिझेल विक्रीतून जमा होणारी रोख रक्कम बँकेत भरणा करणे, त्याची अचूक नोंद ठेवणे, तसेच रोख वही व भरणा पावत्या अद्ययावत ठेवणे ही त्यांची जबाबदारी होती. दिनांक 12 फेब्रुवारी रोजी वाघ यांचा मुलगा शेखर वाघ यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन आपल्या वडिलांनी कोणालाही न सांगता घर सोडले असून पेट्रोल पंपाच्या हिशोबात मोठी गडबड झाल्याचे पत्राद्वारे कळविले. या माहितीची दखल घेत पोलीस अधीक्षकांनी तात्काळ व्यवहारांची पडताळणी करण्याचे आदेश मानव संसाधन विभागाचे प्रभारी संदीप पाटील यांना दिले. तपासणी दरम्यान पेट्रोल पंपाच्या तिजोरीत केवळ 1,96,219 रुपये रोख आढळले. मात्र बँकेत रक्कम जमा केल्याच्या पावत्या व संबंधित कागदपत्रे उपलब्ध नव्हती. त्यामुळे सखोल लेखापरीक्षणाचे आदेश देण्यात आले. लेखापाल SR पलोड यांनी दिनांक 1 एप्रिल 2025 ते दिनांक 9 एप्रिल 2026 या कालावधीतील आर्थिक व्यवहारांची तपासणी केली. त्यानुसार एकूण 4,93,73,686 रुपयांची रोख विक्री झाली होती. त्यापैकी केवळ 3,59,25,018 रुपयेच बँकेत जमा करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. उर्वरित 1,33,752 रुपयांचा अपहार झाल्याचे लेखापरीक्षणातून स्पष्ट झाले. प्रभारी संदीप पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाणे येथे वाल्मिक वाघ यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 316(5) लोकसेवकाद्वारे फौजदारी विश्वासघात आणि कलम 318(4) फसवणूक अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड करीत आहेत. तक्रारीनुसार वाघ यांना वेळोवेळी रोख रक्कम बँकेत भरणा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच रोख वही व भरणा पावती पुस्तक सादर करण्यास सांगण्यात आले होते. मात्र त्यांनी प्रत्येक वेळी वेगवेगळे बहाणे करून कागदपत्रे दाखविण्यास टाळाटाळ केल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान आरोपी उपनिरीक्षक फरार असून त्यांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. तसेच तांत्रिक पुराव्यांच्या आधारे त्यांच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.